शनिवार वाड्यामधील नमाज पठण व्हिडिओ संदर्भात एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष असलम सय्यद यांनी धक्कादायक दावे केलेले आहेत। शनिवार वाड्यामधील नमाज पठण व्हिडिओ प्री प्लॅन आहे, नमाज पठण करण्याची ऍक्टिंग करायला लावली असं असलम सय्यद यांनी म्हटलेलं आहे। कोणी समोर कोणी जात येत असेल तर तिथे नमाज पठण केलं जात नाही। व्हिडिओमध्ये पश्चिम दिशेला तोंड केलंय, त्या दिशेला तोंड करून नमाज पठण होत नाही। पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। शनिवार वाड्यातला जो नमाज पठणाचा व्हिडिओ आहे त्याबाबत काही नवे खुलासे नवे दावे करण्यासाठी आपल्यासोबत एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष आहेत। सर, काय नेमकं म्हणणं आहे तुमच्या त्या व्हिडिओबद्दल? मी असलम सय्यद, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हाध्यक्ष। तिकडं काल जर ते व्हिडिओ आपण स्लो मोशनमध्ये पाहिला तर त्याच्यात आम्हाला बरेचसे खुलासे भेटले। कारण आम्हाला ते असं वाटतंय की हे सगळं जे केलेलं आहे कालचं हे सगळं प्री प्लॅन आहे। कुठल्या तरी महिलाला बुरका घालून तिकडं नमाज पाठण करायची ॲक्टिंग करायला लावली आहे। कारण आपण ते व्हिडिओ पाहिला तर सावली जे आहे बरोबर झाडाच्या खाली पडते, ना राईटला ना लेफ्टला। तर तो जे वेळ असतं ना ते 12 वाजेचा असतं आणि त्या वेळेला आमच्या म्हणजे मुस्लिम समाजात जवालचा वेळ म्हणतात। एक कोणी प्री प्लॅन, तुम्ही प्री प्लॅन केलंय असं म्हणताय, पण कोणी नेमकं हे प्री प्लॅन केलंय? त्या ज्या व्यक्ती नमाज पठण करताना दिसत आहेत महिला, त्या मुस्लिम नाहीयेत का किंवा काय म्हणणं आहे? आम्हाला शंका आहे, पोलिसांनी याची कसून चौकशी करावी की एक्झॅक्टली ती महिला कोण आहे, त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजे। कारण आम्हाला संशय आहे की ती महिला जी असेल ती मुस्लिम नसणार। कारण रस्त्याच्या तोंडाला नमाजचं दिशा करून कोणी नमाज पडत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जवालचा वेळ होता। तिसरी गोष्ट, समोर जर कोणी जात येत असेल तर तिकडं कोणी नमाज पडत नाही। कुठला तरी झाडाचा किंवा भिंतीचा आडोसा घेऊन आम्ही नमाज पडतो आणि वेस्ट दिशेला आमचं तोंड असतं नमाज पाठण करताना। तर हे सगळी गोष्ट जर तुम्ही कॅल्क्युलेट केली ना तर ते अजिबात आमच्या नमाजला कुठेही मॅच होत नाही।